ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतल्या गैरव्यवहार प्रकरणात दिल्ली पोलिसांचा सहभाग असल्याच्या वृत्ताचा दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी इन्कार केलाय। या आरोपात काहीच तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय। सरकारनं हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला असा आरोप भाजपनं केलाय, तर काँग्रेसचे नेते मात्र सीबीआय चौकशीतून सत्य बाहेर येईल असं सांगतायत। दरम्यान या प्रकरणाची अधिक माहिती मिळवण्यासाठी सीबीआय आणि संरक्षण मंत्रालयाची एक संयुक्त टीम इटलीला जाण्याची तयारी देखील करतेय। दुसरीकडे इटलीच्या कोर्टानं मात्र आपल्याकडील महत्त्वाचे दस्तऐवज भारत सरकारला देण्यास नकार दिल्याचं वृत्त आहे। मयुरेश कडव, साम टीव्ही, मुंबई। देशात सध्या चर्चेचा आणि वादग्रस्त विषय ठरलेला हेलिकॉप्टर खरेदीची तपासणी कॅगकडूनही सुरू आहे। त्यामुळे त्या काही दिवसांत त्याचाही अहवाल दिला जाईल असं भारताचे महालेखापाल विनोद राय यांनी सांगितलंय। संरक्षण मंत्रालयाकडून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा ऑडिट कॅगला करता येत नाही असा गैरसमज आहे। कॅगने यापूर्वीही संरक्षण मंत्रालयाच्या अनेक आर्थिक व्यवहारांचा ऑडिट केलंय। केंद्र सरकारने या व्यवहाराची चौकशी सीबीआयकडे सोपवली असतानाच कॅगच्या अहवालातूनही बऱ्याच गोष्टी बाहेर येण्याची शक्यता व्यक्त होते। संयुक्त अंगवेलकर, साम टीव्ही, मुंबई। महिला अधिकारांसाठी राज्यभर मेळावे घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आज विदर्भातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज नागपुरात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 50,000 महिला सहभागी झाल्या होत्या। क्रीडा संकुलाच्या आत आणि बाहेर महिलांनी प्रचंड गर्दी केली होती। यावेळी सुप्रिया सुळे यांनी महिलांनी संघटित होऊन आपल्या अधिकारांसाठी जागा होण्याचं आवाहन केलं। राज्य शासनातर्फे तयार होणाऱ्या महिला धोरणात नव्या पिढीला अपेक्षित असलेले मुद्दे असावेत, यासाठी आपण राज्यभर मेळावे घेत असल्याची भूमिका सुप्रिया सुळे यांनी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। राज्यात रिक्त महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार केला आहे। आता चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाव, साम टीव्ही, नागपूर। भारतातील पहिल्या मोनोरेलची म्हणजेच मुंबई मोनोरेलची आज यशस्वी चाचणी करण्यात आली। वडाळा चेंबूर जेकब सर्कल या मार्गावरील पहिल्या टप्प्याची वडाळा ते चेंबूर अशी यशस्वी टेस्ट रन आज झाली। यासाठी राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार भाटिया उपस्थित होते। 9 किलोमीटरचा हा मार्ग असून 18 मिनिटांमध्ये हा प्रवास पूर्ण करण्यात आला। 4 डबे असलेल्या गुलाबी रंगाच्या मोनोरेलमधून 620 प्रवासी एका वेळेला प्रवास करू शकतात। कॅमेरामन अभय प्रसाद सह कपालिनी सिंकर, साम टीव्ही, मुंबई। गेल्या 4 वर्षांपासून लवासातर्फे लवासा विमेन ड्राईव्ह हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। यंदा या कार्यक्रमाचं 5वं वर्ष आहे। स्त्रियांमध्ये होणाऱ्या गर्भाशयाच्या आणि स्तनाच्या कर्करोगाविषयी जागृती निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम या कार्यक्रमातून दरवर्षी केलं जातं। जवळपास 2000 महिला या कार्यक्रमात सहभागी होतात। त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांमध्ये या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणं हे या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे। आज मुंबईत या संदर्भात झालेल्या कार्यक्रमात कर्करोग तज्ज्ञांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांशी चर्चा केली। कॅमेरामन राजेंद्र गमरेसह गंधाली भोकरे, नौकुडकर, साम टीव्ही, मुंबई। सकाळ ॲग्रोवन मार्फत ग्रीन होम अँड ॲग्री टुरिझम एक्स्पो 2013 या प्रदर्शनाला आजपासून पुण्यामध्ये सुरुवात झाली। निसर्गरम्य परिसरातलं घरकुल आणि कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांपासून हाकेच्या अंतरावर असलेले सेकंड होम प्रोजेक्ट्स, फार्म हाऊस प्लॉट्स, बंगलो प्लॉट्स, कृषी पर्यटन व्यवसायाला योग्य प्लॉट्स आणि प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्राचा या प्रदर्शनामध्ये सहभाग आहे। बांधकाम व्यावसायिक, कृषी पर्यटन केंद्र आणि शहरी ग्राहक या तिन्ही घटकांचा समन्वय या प्रदर्शनात घालण्यात आला आहे। एकूण 40 स्टॉल या प्रदर्शनामध्ये आहेत। उद्या रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे। ज्यांना सेकंड होमचा पर्याय परवडणारा नाही पण ग्रामीण जीवनाची आवड आहे अशा लोकांसाठी हे प्रदर्शन म्हणजे उत्तम संधी आहे। कॅमेरामन किरण काजळेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे। 12वी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याची माहिती बोर्डाने दिली आहे। पहिला पेपर हा नियोजित वेळापत्रकानुसार 21 तारखेलाच होणार आहे। 21 तारखेला राज्यभरातील कामगार संघटनांचा संप असणार आहे। त्यामुळे या परीक्षा पुढे ढकला अशी मागणी होत होती, परंतु अशी कोणतीही मागणी मान्य केली नसून परीक्षा नियोजित वेळेतच होतील असं बोर्डाने स्पष्ट केलं आहे। अनिकेत पेंडसे, साम टीव्ही, मुंबई। नाशिक शहरात आजपासून 10% पाणी कपातीला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ बघता त्याचप्रमाणे नाशिककरांना भविष्यात पाणी टंचाईला सामोरं जाऊ लागू नये यासाठी महापौरांनी हा निर्णय घेतलाय।
गेल्या आठवड्यातच झालेल्या एका बैठकीत महापौरांनी नाशिक शहरात 10% पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. तसंच मंगळवारपासून संपूर्ण नाशिक शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार नसल्याचंही महापौरांनी स्पष्ट केलेलं आहे. भविष्यात नाशिककरांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं महापौरांनी म्हटलेलं आहे. तसंच पाण्याचा जपून वापर करावा असंही आवाहनही महापौरांनी नाशिककरांना केलेलं आहे. कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम टीव्ही, नाशिक. हैदराबाद महामार्गावर वारकऱ्यांच्या दिंडीला झालेल्या अपघातात 6 वारकऱ्यांचा मृत्यू झालाय. पंढरपूरला निघालेल्या दिंडीत भरधाव कार घुसल्यानं 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर गंभीर जखमी असलेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 6 मृतांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. मृत वारकरी तुळजापूर मधल्या सिंदगावचे आहेत. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गंभीर जखमी असलेल्या एकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. माघ वारीसाठी या गावातील दिंडी पंढरपूरला निघाली होती. तालुका पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. शची मराठे, साम टीव्ही, मुंबई. SK बिल्डर आणि डेव्हलपरचे सुनील कुमार यांच्यावर आज दोघा हल्लेखोरांनी फायरिंग केलं. या फायरिंगमध्ये सुनील कुमार हे ठार झाले आहेत. सुनील कुमार हे सकाळी आपल्या ऑफिसकडे निघाले होते. ऑफिसजवळ पोहोचताच तिथे आधीच सुरक्षा रक्षकाच्या गणवेशामध्ये दबा धरून बसलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर 5 राऊंड फायरिंग केलं. यातील 4 गोळ्या ह्या सुनील कुमार यांना लागल्या. ते रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळले होते. यानंतर त्यांना पोलिसांनी MGM हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. परंतु लोकांनी दोघा हल्लेखोरांपैकी एकाला बेदम मारहाण करून त्याला पकडलं. सध्या या आरोपीकडून पोलीस अधिक चौकशी करतायत. कॅमेरामन अश्विन आंबटकरसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई. व्यावसायिक स्पर्धेतून मित्रानेच मित्राला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना औरंगाबादच्या बजाजनगर परिसरात घडली आहे. अमोल भाले असं या मृत तरुणाचं नाव असून या प्रकरणी अमोलच्या 3 मित्रांना अटक करण्यात आली आहे. अमोल आणि त्याचा मित्र नामदेव देवकर यांचं बजाजनगर परिसरात समोरासमोर इंटरनेट कॅफे आहे. मात्र अमोलच्या कॅफेवरील ग्राहकांची वाढती गर्दी पाहून नामदेवला व्यावसायिक अपयश आल्याची जाणीव होऊ लागली होती. यातून नामदेवने अमोलचा काटा काढण्याचा बेत आखला. यासाठी त्याने त्याच्या 2 मित्रांची मदत घेतली. देवदर्शनाला जाऊ असं सांगून अमोलला नगर सोलापूर महामार्गावर नेलं आणि तिथे गाडी उभी करून अमोलच्या अंगावर डिझेल टाकून त्याला पेटवण्यात आलं. यात 95% भाजल्यानंतर अमोलचा मृत्यू झालाय. या प्रकरणी नामदेव आणि त्याच्या 2 साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केलाय. पुढील तपास पोलीस करतात. कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद. पाचगावचा माजी सरपंच अशोक पाटील याचा बुधवारी खून झाला होता. त्याचा मुख्य सूत्रधार जो आहे दिलीप जाधव याला आज पोलिसांनी अटक केलेला आहे आणि दिलीप जाधवानं खुनाची कबूल देखील दिलेली आहे. त्याच्यासह 4 अटक केलेलं आहे आणि त्यासह वापरात असलेल्या 2 पिस्तूल आणि 2 मोटरसायकल पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. पोलिसांचा जो हा तपास आहे तो आता हे जे काय आरोपी आहेत हे आरोपी आता CIDकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत. दरम्यान गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचाच यामध्ये हात असल्याचा आरोप धनंजय महाडिक यांनी आज केला आहे. कॅमेरामॅन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम टीव्ही, कोल्हापूर. चंद्रपूर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि महानगरपालिकेचे नगरसेवक बलराम डोडानी यांच्या विरोधात आज पोलिसांमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रपुरातील एक बांधकाम व्यावसायिक नितीन भुतडा यांच्या एका व्यावसायिक संकुलाचं बांधकाम इथल्या जलनगरमध्ये सुरू आहे. हे बांधकाम गैरकायदेशीर असल्याचा आरोप करून बलराम डोडानी तिथे पाहणीसाठी गेले होते. त्यावेळेस बाचाबाची झाल्यावर त्यांनी या बांधकाम व्यावसायिकाच्या थोबाडात लावली. यावरून या बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांमध्ये तक्रार केल्यावर बलराम डोडानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र या संपूर्ण प्रकरणाला एक खंडणीची किनारसुद्धा आहे. या बांधकाम व्यावसायिकाने बलराम डोडानी यांच्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. खंडणीचे पैसे दिले नाहीत, त्यामुळे बलराम डोडानी यांनी त्रास देण्याचा प्रकार सुरू केला असा त्यांचा आरोप आहे. कॅमेरामॅन अनिल ठाकरेसह संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर. स्पाइसजेट कंपनीने मुंबई हुबळी आणि मुंबई नांदेड विमानसेवा सुरू केलेली आहे, ज्यामुळे भाविक आणि व्यावसायिकांची मोठी सोय झाली आहे. या प्रवासी विमानसेवा 1 दिवसाआड चालवली जाणार असून आरक्षण सुरू झाले आहे. या सेवेसाठी बंबार्डियर Q400 विमाने वापरण्यात येतील. या विमान सेवेमुळे
नांदेडला जाणाऱ्या शीख भाविकांची चांगली सोय झाली आहे. किफायतशीर दरात उत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे असं स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन पाचेंद्र कुमार टेंबरेसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई. भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सराव सामन्यात गौतम गंभीरनं शतक झळकावलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी भारतीय संघातून गौतम गंभीरला वगळलं होतं. चेन्नईत आजपासून सुरू झालेल्या 3 दिवसीय सराव सामन्यात गंभीरने सलामीला येत शतकी खेळी केली आणि संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. अखेर गंभीरला 112 धावांवर बाद करण्यात हेनरिकला यश आले. गंभीरने जीवनज्योती सिंगच्या साथीने डावाची सुरुवात करत सुरुवातीला संथ फलंदाजी केली. दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटी सामन्याला 22 फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरुवात होणार आहे. आशा पाटील, साम टीव्ही, मुंबई. बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून ओळख असलेल्या अक्षय कुमारच्या सिनेमांनी सुमारे 2000 कोटींची कमाई केल्याचं वृत्त आहे. ट्विटरवर टॉप ट्रेडमध्ये अक्षय कुमारच्या सिनेमांची चर्चा आहे. अक्षय कुमारचा नुकताच प्रदर्शित झालेल्या स्पेशल 26 या सिनेमालाही चांगले यश मिळालंय. मात्र 100 कोटी कमावण्याच्या यादीत मात्र या सिनेमाचा समावेश झालेला नाही. आज दुपारी जगभरात ट्विटरवर अक्षय 2000 crore हा ट्रेंड आघाडीवर होता. भारतातही हा ट्रेंड 1 नंबरवर होता. या ट्रेंडबद्दल अक्षय कुमारने ट्विटरवरून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. अक्षय कुमारचे नुकतेच प्रदर्शित झालेले रावडी राठोड, खिलाडी 786 या सिनेमांनी चांगली कमाई केली होती. रचना विचारे, साम टीव्ही, मुंबई.